आज आपण बनवणार आहोत मुळ्याची चटणी किंवा भाजी म्हणू शकतात त्याला। हे मुळात छान असं साल काढून घेतलं आहे। आता त्याला आपण किसून घेऊ किसणीच्या साहाय्याने। आणि मुगाची डाळ 1 तास झालं भिजवत ठेवली। चला तर आपण आता किसून घेऊ। आता बघा मुळा किसून झालाय। चला आपण आता त्याला फोडणी टाकू। कढई तापायला ठेवली, तेल घालून घेऊ। तेल चांगलं तापले, त्यात आपण जिरे मोहऱ्या घालून घेऊ। श्रावणात भरपूर मुळे असतात आणि याची भाजी पण चांगली लागते। मुळ्याची खाऊ वाटत नसेल कुणाला मुळा तर भाजी करून खाऊ शकतात। जिरे मोहरी छान तडतडली। आता आपण याच्यामध्ये किसलेला मुळा घालून परतून घेऊ। मुगाची डाळ भिजवलेली टाकून घ्यायची लगेच। बघा छान तेलात परतून झाली। आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ, लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून आपण याला छान मिक्स करून 5 मिनिटं वाफू देऊ। बघा अशा प्रकारे तयार झाली आपली मुळ्याची चटणी। नक्की ट्राय करून पहा।